नमस्कार मित्रांनो, मी हाडके सर. आज आपण शिक्षण सेवक योजनेत सुधारणा करण्याबाबतचा आज एक जी-आर आलेला आहे मित्रांनो. तर हे जे काय तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी जो काही शासन निर्णय क्रमांक आहे, त्यांनी पुढे दिलेला आहे आणि हा शासन निर्णय क्रमांक दिनांक 18 फेब्रुवारी 2026 म्हणजे आज हा जो काय तो पारित केलेला आहे मित्रांनो. काय आहे हा नक्की शिक्षण सेवक योजनेसंदर्भात जी-आर काय आहे नेमका परिपत्रकामध्ये? तर हे तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल, की निश्चितपणाने ज्यांची काही 1-2 वर्ष सेवा झाली असेल शिक्षण सेवक आणि त्यांना जर नंतर पुन्हा पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये त्यांचं जर नवीन ठिकाणी नियुक्ती झाली, तर त्यांचा जो काही मागचा 1.5 वर्ष, 2 वर्ष असेल, तो त्यांचा जो काही शिक्षण सेवा कालावधी आहे, तो ग्राह्य धरला जाणार आहे मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वांनी आपला हा हाडकेसर YouTube चॅनल आहे, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. हा जो काही शासन निर्णय क्रमांक आहे, संकीर्ण दिलेला आहे 2025 आणि त्यांचा जो काही नंबर आहे तो. ठीक आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2026. ठीक आहे. आता आपण जे काही इथे त्यांनी सांगितलेलं आहे वाचा म्हणून. ते तर मी थोडक्यामध्ये सांगतो मी इथे. तर शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जो त्यांचा नंबर आहे 1099 34099. पुढे आहे मासिक दिनांक 13/10/2000 म्हणजे 2000 सालचा हा जो काही त्यांचा आहे. त्यानंतर शासन निर्णय दुसरा आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग त्यांचा हा नंबर आहे तो 27/2/2003 सालचा. पुन्हा हा एक आहे. आणि पुन्हा आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांचे जे पत्र आहे ते तो दिनांक कोणता आहे तर 19/10/2025. अशा पद्धतीने 3 हे संदर्भ आहेत कदाचित मला असं वाटतंय. तर पुढे पाहू आपण मित्रांनो. चला बरं सर्वांनी ह्या व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. जे कोण आपले 2023च्या 24च्या भरतीमधले जे आपले कोण शिक्षण सेवक असतील त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर कदाचित त्यांचा या भरतीमध्ये नंबर लागला असेल आणि त्यांची 2 वर्ष सेवा झाली असेल, 2.5 वर्ष सेवा झाली असेल, तर पुढे त्यांचा शिक्षण सेवक कालावधी धरणार का नाही धरणार, हे त्यांच्यासाठी खूप चिंतेची बाब होती. परंतु आता त्यांची ही चिंता दूर झालेली आहे. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. हा प्रस्तावना इथे दिलेली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच 100% अनुदानित खाजगी शाळा म्हणजे आपल्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका शाळा असतील, तसे 100% अनुदानित खाजगी शाळा असतील, ज्यामध्ये पहा प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक म्हणजे आपले 1ली ते 4थी, 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वी अशा ज्या शाळा आहेत. तसेच अध्यापक विद्यालय म्हणजे आपले डी-एडचं जे काही अध्यापक विद्यालय आहेत ना, डी-एडचं कॉलेज ते. शासकीय विद्यानिकेतन जसं की साताराला बघा पुसेगावला आहेत असे 5-6 आहेत विद्यानिकेतन. सैनिकी शाळा यांचा समावेश आहे. अशा सर्व शाळांना सन 2000 पासून शिक्षण सेवक योजना लागू आहे मित्रांनो. सन 2000 सालापासून. या योजनेतील काही तरतुदींमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. म्हणजे ही जी काही शिक्षण सेवक योजना आहे त्यामध्ये सुधारणा केलेली आहे. पहा तुम्हाला समजलं असेल की अगोदरच तुम्ही पाहिलं असेल की शिक्षण सेवक जे काय आता 16,000 झालेलं आहे प्राथमिकला. त्याच्या अगोदर जे 2019च्या भरतीत लागले त्यांना 6,000 होतं. त्याच्या अगोदर 2007-8ला जे लागले 6-7ला त्यांना तर 3,000 होतं. अशा पद्धतीने. पुढे पाहू आपण सद्यस्थितीत या योजनेनुसार उमेदवारास थेट शिक्षक पदावर नियुक्ती न देता 3 वर्ष कालावधीसाठी मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात येते. बरोबर आहे. या कालावधीत उमेदवाराची सेवा समाधानकारक असल्यास त्यास नियमित शिक्षक म्हणून मान्यता देण्यात येऊन अनुज्ञेय वेतन श्रेणी लागू केली जाते. म्हणजे 3 वर्ष झाल्यानंतर जी काही एस-टेट आपली जी वेतन श्रेणी आहे 29,200 प्राथमिकसाठी. जे पदवीधर शिक्षक असतील त्यांना S-49 अर्धी 600 असं त्यांना ती म्हणजे त्यांचं बेसिक पेमेंट आपण म्हणू शकतो. असं ते लागू केलं जातं. पुढे सद्यस्थितीत विहित पद्धतीने शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीची त्या पदावरील 3 वर्ष कालावधीची सेवा पूर्ण होण्यापूर्वी पहा, जर अन्य समान अथवा असमान शिक्षक सेवक पदावर नव्याने विहित पद्धतीने नियुक्ती झाल्यास पहा म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे जर इथे पहा शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेली व्यक्ती म्हणजे जर तुम्ही आता उदाहरणार्थ 2023-24च्या बॅचमध्ये लागलेला आहात तर त्यामध्ये त्या पदावरील व्यक्ती 3 वर्ष तुमची सेवा जी काही कालावधीची सेवा पूर्ण होण्यापूर्वीच म्हणजे तुमचं आता 2 वर्ष काही जणांचं झालेले आहेत थोडक्यात आपण समजू आता आणि जर अन्य समान अथवा असमान शिक्षण सेवक पदावर नव्याने विहित पद्धतीने नियुक्ती झाली म्हणजे आता पुन्हा तुमचं जर आता इथे ही निवड झाली समजा आता या 2025च्या भरतीमध्ये तर अशा व्यक्तीस पुन्हा 3 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करावा लागतो. बरोबर आहे. आपल्याला असं होतं
की अगोदर जी 2019 साली जी काही भरती झाली होती, तर त्यामधले जे शिक्षण सेवक पूर्ण झाल्यानंतर 2023-24च्या भरतीमध्ये ज्यांचा नंबर लागला, ते गेले पहा, परंतु त्यांचा शिक्षण सेवक पूर्ण कालावधी झाला होता. म्हणून त्यांचं पुन्हा त्यांना ज्या ठिकाणी नोकरी लागली, त्या ठिकाणी शिक्षण सेवक करावं लागलं नाही. पुढे पाहू आपण नियुक्ती झाली अशा व्यक्तीस पुन्हा 3 वर्षचा शिक्षण सेवक कालावधी हा पूर्ण करावा लागतो. बरोबर आहे. पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील आता आपण थोडंसं इथे हायलाइट जर हे करू थोडासा कलर चेंज करूया. पहा येथे येथे काय सांगितले? पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील त्याची सेवा नवीन शिक्षक सेवक पदाच्या 3 वर्ष कालावधीच्या परिगणनेसाठी विचारात घेतली जात नाही. त्यामुळे गुणवत्तेच्या आधारे पात्रता समजून घ्यायचे गुणवत्तेच्या आधारे पात्रता सिद्ध करूनही उच्च स्तरावरील शिक्षण सेवक पदावर नियुक्ती मिळविणाऱ्या व्यक्तीसाठी ही बाब काहीशी अन्यायकारक आहे मित्रांनो. बरोबर आहे. त्यामुळे थोडस त्यांना पण असं वाटलं की बाबा आता येत हे जे काय आहे, हे आपले जे काही अभ्यास करून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जे शिक्षक जे आहेत पुन्हा परीक्षा देत आहेत शिक्षण सेवक आणि त्यांचा नंबर लागतोय. त्यामुळे त्यांना काय थोडंसं होतं अन्यायकारक ही बाब होती त्यांना की पुन्हा त्यांना शिक्षण सेवक कालावधी झाल्यानंतरच त्यांना पुढे जर ते ही करत होते, प्रयत्न करत होते. पुढे पाहू आपण उपरोक्त अडचण दूर करण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त शिक्षण जे काय यांनी संदर्भ क्रमांक 3 वर दिलेले त्यांनी अन्वय शासनास सादर केला आहे. सदर प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला असता. हा सदर जो काय प्रस्ताव आहे जो काय तो वित्त विभागास सादर करण्यात आला असता. त्या विभागाने असे अभिप्राय दिले आहेत की शिक्षण सेवक योजनेचे काय इथे मी थोडासा हायलाइट करतो कलर पुन्हा एकदा मित्रांनो. काय सांगितलं बा शिक्षण सेवक योजनेचे मूळ धोरण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे असल्याने सदर धोरणामध्ये बदल सुधारणा करण्याच्या अनुषंगाने वे वेगळ्याने कोणतेही अभिप्राय नाही. उपरोक्त बाबीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतचा जो काही प्रस्ताव आहे तो शासनाच्या विचाराधीन होता. पुढे पाहू आपण आता आता शासन निर्णय काय ते पण महत्वाचं आहे बरं का इथे पहा. खाली पाहू आपण शासन निर्णय. थोडासा पुन्हा आता मी कलर जरा थोडासा पिवळा करतो. ठीक आहे. तर राज्यातील जे काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच 100% अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच जे काय अध्यापक विद्यालय वगैरे ठीक आहे. थोडस हे करतो मी. अध्यापक विद्यालय, शासकीय विद्यानिकेतने, सैनिकी शाळा यांचा समावेश आहे. पुढे तसंच त्यातील कोणत्याही स्तरावरील कोणत्याही माध्यमातील कोणत्याही शाळेत विहित मार्गाने शिक्षण सेवक पदावर नियुक्ती झालेल्या व्यक्तीची शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होण्याआधी कोणत्याही स्तरावरील व कोणत्याही माध्यमातील पूर्वोक्त कोणत्याही शाळेत शिक्षण सेवक पदावर विहित मार्गाने नव्याने नियुक्ती झाल्यास त्या व्यक्तीस नवीन नियुक्तीच्या अनुषंगाने 3 वर्षाचा पूर्ण शिक्षण सेवक कालावधी लागू राहणार नाही. मित्रांनो पुन्हा मी ते आता हायलाइट करतोय थोडस पाहून घ्या. काय सांगितले त्यांनी ते की हे पहा इथे सांगितले की शिक्षण सेवक पदावर विहित मार्गाने नव्याने नियुक्ती झाल्यास त्या व्यक्तीस नवीन नियुक्तीच्या अनुषंगाने 3 वर्षाचा पूर्ण शिक्षण सेवक कालावधी लागू राहणार नाहीये. म्हणजे आता जरी तुमचं 1 वर्ष झालं असेल, 2 वर्ष झालं असेल आणि तुमचं पुन्हा नव्या ठिकाणी नियुक्ती झाली असेल शिक्षण सेवक म्हणून, तर तुमचं हे 2 वर्ष तिथे ग्राह्य धरले जाणार आहेत मित्रांनो. म्हणजे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे 2023-24 ला जे लागलेले आहेत आता त्या भरतीतून त्यांच्यासाठी खरंच एक महत्वाचा निर्णय झालेला आहे. पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावर त्याने व्यतीत केलेला कालावधी विचारात घेऊन उर्वरित कालावधीसाठी त्याला नवीन शिक्षण सेवक पदाचा कालावधी लागू राहील. पहा इथे सांगितलेले आहे. आता केवळ उर्वरित कालावधीसाठी त्याला नवीन शिक्षण सेवक पदाचा कालावधी जे काही नवीन शिक्षण सेवक कालावधी असेल तो राहील. आता इथे दुसरा मुद्दा दिलाय त्यांनी सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास ज्या उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी चालू आहे महत्वाचं आहे बरं का केवळ अशा उमेदवारांनाच हा लाभ अनुनेय आहे मित्रांनो. म्हणजे आता समजलं असेल तुम्हाला शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी ज्यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होऊन नियमित नियुक्ती झाली असेल अशा शिक्षकांना हा लाभ अनुदेय राहणार नाही. ते समजलं असेल आता हे मी पुन्हा थोडस एकदा हायलाइट करून सांगतो इथे पहा काय सांगितलेलं त्यांनी इथे तर समजलं असेल तुम्हाला. केवळ अशाच उमेदवारांना हा लाभ अनुनेय आहे
शासन निर्णय जो काही निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी ज्यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होऊन नियमित नियुक्ती झाली असेल तर त्यांना तो राहणार नाही. परंतु येथे पाहिलं तुम्ही तर काय एखाद्या उमेदवाराची मी पुन्हा हे रिपीट करतोय एखाद्या उमेदवाराची पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील सेवा सध्या करत असलेल्या शिक्षण सेवक पदावर जी काही सेवा आहे त्या दोन्ही सेवेचा कालावधी पहा की हा 3 वर्ष किंवा अधिक झाला असेल तर अशा उमेदवाराचा शिक्षण सेवक कालावधी सदर शासन निर्णय जो काय तो निर्गमित होण्याच्या दिनांकात संपुष्टात येईल. पुढे जे काय खाली पाहू आपण सदर तरतुदीस प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बाधा पोहोचेल अशा तरतुदी शिक्षण सेवक योजनेशी संबंधित अन्य शासन जे काय निर्णयात असल्यास सदर तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अशा बाधा पोहोचणाऱ्या तरतुदी त्या मर्यादेपर्यंत निष्प्रभ समजल्या याव्यात. शिक्षण सेवक योजनेसंदर्भातील पुन्हा मी थोडंसं आता इथे हे करतोय पहा. शिक्षण सेवक जे काय शिक्षण सेवक योजनेसंदर्भातील अन्य तरतुदी यथास्थित यापुढेही लागू राहतील. अशा पद्धतीने मित्रांनो त्यांनी येथे सांगितलेले सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाची जी काही वेबसाईट आहे या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो. त्याचा संकेतांक दिलेला आहे आणि आदेश. आता हे जे काही स्वाक्षरी बघू आपण इथे डिजिटल स्वाक्षरीने रेखा जो काही साक्षरीकृत करण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार. आता इथे पहा जे काय आबासाहेब कवळे आहेत उपसचिव आहेत महाराष्ट्र शासन. अशा पद्धतीने हा जो काही शासन निर्णय मित्रांनो तर तो आलेला आहे आणि हा खूप महत्वाचा आहे जे की आपले शिक्षण सेवक बांधव आहेत ज्यांचे 2 वर्ष आता झालेले आहेत. आता एप्रिल मे मध्ये त्यांचे 2 वर्ष पूर्ण होतील. तर अशांना त्यानंतर काही जण सेकंड फेज मध्ये लागलेले आहेत त्यांच्यासाठी खूप फायद्याचा हा जी आर आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही जरी ह्या 25 मधनं म्हणजे 2025च्या स्टेट परीक्षेतनं जी काय आता भरती चालू होईल त्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही निश्चितपणाने तुमचा जो काय राहिलेला कालावधी आहे शिक्षण सेवक तो पुढे तुम्ही ज्या ठिकाणी जॉईन होईल तिथे करू शकता मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो सर्वांनी आपला हाडके सर युट्यूब चॅनल आहे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.